मी त्या दिवशी जे सांगितलं जगामधला कुठचाही तुम्ही इतिहास तपासून बघितला तो भूगोलाशिवाय नाही, जमीन हडप करणं एवढाच फक्त भाग होता. आज ट्रान्स हार्बर सुरू झाला, ही रोरो सुरू झाली आहे. उद्या हे रस्ते तुमच्या जमिनी जाणार हातात ना बाबांनो. आज तुम्ही जर दुबईमध्ये गेलात, अनेक अशी ठिकाणं आहेत मी तुम्हाला सांगू शकेन, परंतु खास करून तुम्हाला माहिती असलं म्हणून दुबईला गेलात आणि जर समजा तुम्ही व्यवसाय करायचा ठरवलात, जमीन तर दूरची गोष्ट, व्यवसाय करायचा ठरवलात तर तुम्हाला तिकडचा एखादा अरबाला पार्टनर म्हणून घ्यावा लागतो. मग जर समजा उद्या रायगड जिल्ह्यामध्ये जर समजा अशा प्रकारचे कुठचे व्यवसाय येणार असाल, का नाही तुम्ही पार्टनरशिप मागत? शक्य असल्यास मी तुम्हाला ऑप्शन सांगतोय. उद्या पुढच्या तुमच्या सगळ्या पिढ्यांचा विषय संपून जाईल, विषय आटपून जाईल की बाबा नाही येत आहेत पैसे, माझं घर पण आहे इथेच आहे, मी माझ्या गावातच राहतोय, बाकीच्याही गोष्टी मला मिळत आहेत. आपल्या लोकांना महाराष्ट्रात, खास करून महाराष्ट्रात आपल्या लोकांना भानच नाही या गोष्टींचं. तुम्ही सहज माझ्या पत्रकार बांधवांना माझी विनंती आहे, तुम्ही सहज आत्ता जिथे रजिस्ट्रेशन होतात ना जमिनींचे, जाऊन बघा कोणाच्या नावावरती जमिनी आल्यात. आता रायगड जिल्ह्यामधला अजून एक धोका म्हणजे तुमचं नेरळ माथेरानच्या पायथ्याशी जा, तिथे इमारती उभ्या राहत आहेत, कोण फ्लॅट घेतात जरा बघा. मराठी लोक आहेत का बघा त्याच्यात. हा सगळा कर्जत, खालापूर आणि हा सगळा पट्टा गेला, जातोय हातातनं. माझ्या इथे आलेल्या माझ्या महाराष्ट्र सैनिकांना, तरुणांना माझी हीच विनंती आहे, तुम्ही अलर्ट असलं पाहिजेत, सतर्क असलं पाहिजेत की काय माझ्या आजूबाजूला घडतंय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.